आता तुमच्यासमोर सादर करीत आहो महबूब 8804 आणि समोर येत आहे मैदानातून शेकड्यांची शर्यत. आणि आता तुमच्यासमोर आम्ही अजून एक महत्त्वपूर्ण शर्यत दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. महबूब शंभू विरुद्ध डंभू आणि सुंदर. तुम्ही पाहू शकता रामश्याम मैदानात झालेली किटकालीला ही शर्यत होती आणि किती महत्त्वपूर्ण शर्यत होतं. बिंजोरची शर्यत आणि एकदम नावाजलेल्या बैलांची शर्यत. दोन्ही बाजूला एक बाजूला डमरू आणि दुसऱ्या बाजूला शंभू अशी महत्त्वपूर्ण शर्यत चालूच होती. आणि तुम्ही समोर पाहू शकता या शर्यतीचं दृश्य कोणत्या प्रकारे आहे ते. आणि खूप सुंदर अशा आणि महत्त्वपूर्ण शर्यत तुमच्यासमोर सादर करीत आहोत आणि तुम्ही ती बघण्याचा प्रयत्न करा. आणि पूर्ण गाडी कोणत्या प्रकारे निघाली आहे आणि कोणती विजयी गाडी झाली आहे ती तुम्हाला या शर्यतीच्या दृश्याने दाखवण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही बघू शकता. आवडल्यास आमच्या चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता तुम्ही समोर गाडी मांडत आहे. मांडताना हा बघा आता सुटण्याचा प्रयत्न सुटेल. बहुतेक आता सुटेलच गाडी. किती वेळ लागतो बघा. एकदम ते सोडणारे आणि हुशार मालक वेगळ्या प्रकारचे असतात. आता पाहू शकता तुम्ही महबूब आणि शंभू एक बाजूला आणि विरुद्ध गाडी डमरू आणि सुंदर सुटली. गाडी सुटली. गाडीचं दृश्य तुम्ही समोरून पाहू शकता. कॅमेऱ्याच्या दृश्याने किती भारी सुटली आणि कोणती गाडी पुढं तुम्ही जरूर बघा. एकदम भारी गाडी आणि लय जोरात गाडी आहे ही गाडी. पण बिंजोरची डमरू बघा कंच्या प्रकारे पळतो आणि सुंदर बघा किती भारी पळतो. आणि एक बाजूला महबूब आणि शंभू. मला वाटतं महबूब आणि शंभूची गाडी निघाली. 1-1.5 शेकड्याचा अंतर झाला. महबूब नंदी आणि शंभू नंदी एकदम भारी पळण्याच्या दृष्टीने आणि त्यांना विजयी गाडी घोषित करण्यात आली. उजवी साईड होती त्यांची आणि ती तुम्ही समोर पाहतच आहेत बघा. दिला झेंडा आणि समोरून तुत्तू मे चालली होती. तिथे असून दे मरून दे आपल्याला काय करायचं. आता याच्या पुढची शर्यत आहेत रायफल आणि रायबा. आणि दुसऱ्या बाजूला आहे दुश्मन आणि हरण्या. एकदम ही पण महत्त्वपूर्ण शर्यत आहे आणि एकदम मोठी शर्यत आहे. या गाडीच्या माध्यमातून तुम्हाला त्या गाड्यांचा पिकअप समजण्यात येईल का किती सेकंदमध्ये गाडी सुटल्यानंतर पायथ्यावर येतं. आणि जे महत्त्वपूर्ण गाड्या करतात त्यांना तो अंदाज असतो आणि ते टायमिंग लावतात. त्याच्या हिशोबावर गाडी पकडतात. ज्याने कोणी नाव दिलं असतं त्याच्यावर गाडी फिरवतात. ही पण मोठी गाडी होती. आणि तुम्ही बघू शकता दुश्मन आणि हरण्या एकदम मस्त मांडण्याच्या दोषात एकदम भारी आणि भारी भरकम सुटली 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 गाडी सुटली. महत्त्वपूर्ण गाडी सुटली आहे पायथ्यावरून. एकदम जबरदस्त मोठी गाडी सुटली आहे. आणि समोर गाडी आहेत रायफल आणि रायबाची आणि दुसऱ्या बाजूला आहे दुश्मन आणि हरण्या. पिकअप तुम्ही समोर बघू शकता किती भारी आहे. आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता कोणती गाडी निघेल. पण गाडी गेली होती तासामध्ये. आता आपल्याला स्वतःवर आली समजणार नाही. समोर आली गाडी. आता ही गाडी काय आहे पेंडिंग राहिली असेल का तर गाडी मोठी होती त्याच्या हिशोबाने ती गाडी पेंडिंग राहिली. पाहू शकता तुम्ही गाडी कोणती जिंकली. आता ही तुम्हाला रिप्ले मारून दाखवण्याचा प्रयत्न रिवर्स जेवून त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता कोणती गाडी मारली आणि कोणी मारली. बघू शकता इथं तर रायफलचा टोन लागलेला दिसतं आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पण सांगू शकता का कोण जिंकली आणि कोण हारला. आता समोर तर दिसतं रायफलच जिंकली आणि दुश्मन आणि हरण्याची गाडी पडली. बघू शकता तुम्ही किती महत्त्वपूर्ण. आणि त्या कॅमेरामॅनने पण गाडी सुतावर कशी धरून ठेवले आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न हाच का गाडीचा बघा किती भारी आपल्याला कॅमेऱ्याच्या हिशोबाने दिसतो का कोण जिंकले आणि कोण राहिला. बघू शकता तुम्ही रायफल आणि रायबाची गाडी विजयी घोषित करण्यात आलेली होती. समजला. आणि पाण्याचा दृश्य बघू शकता तुम्ही. काहीतरी दाखवण्याचा नाही तर खरोखर महत्त्वपूर्ण गाड्यांचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्याने तुमच्या मनाला पण लागणाऱ्या या गाड्यांचा आनंद घेऊ शकता. मन भरून येण्यासारख्या या गाड्या पळण्यात सज्ज असतात आणि त्या बघण्यासाठी
भरपूर 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 प्रकारात असतात. आता ही बघा, ही जुन्याच ती मांडताना दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता पुढची गाडी आपण बघूया कोणती लागते. आता हा दृश्य गेल्यावर आपल्याला समजल ॲडिटिंगचा परिणाम. भुंगा आणि सैराट विरोधात गाडी सर्जा आणि बकासूर. इथे बकासूरचा आपल्या पूर्ण भारत देशामध्ये नाव, सर्जाचा नाव, भुंगाचा नाव आणि सैराटचं नाव. चारी नंदी एकमेकांना भारी आहेत आणि एक बाजूला आहे भुंगा आणि सैराटची गाडी आणि दुसऱ्या बाजूला आहे सर्जा आणि बकासूरची गाडी. ही गाडी बघण्याचा आपल्या डोळ्यात आनंद येईल की ही गाडी आपण किती वर्षानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि समोर पळण्याच्या हिशोबात बघा कोणती गाडी कोणत्या गाडीला मारतील. गाड्या दोन्ही जोराच्या आहेत आणि त्यांच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता कोणती गाडी पुढे निघले. मला वाटतं आता भुंगाडॉनचीच गाडी पुढे निघेल आणि निघाली. बकासूर कमी झाला, त्याच्या हिशोबाने भुंगाडॉनची गाडी जोरात निघाली. बघा, ही शर्यत एवढी महत्त्वपूर्ण आहे. बकासूरचा नाव एवढं आहे त्यांच्या चॅनलवर की बकासूर बकासूर बकासूर. आणि आपल्या इथल्या भुंगा आणि सैराटनी त्याची गाडी त्यावेळेस मारली होती. किती भरभरून गाडी होती बघा. आणि किती मोठं आणि किती मोठ्या बैलांना. सर्जा पण एवढा पळतो की सांगू शकत नाही. जाम पळतो सर्जा. दोन्ही गाड्या जाम पळतात, अशा काही नाही. भुंगाचा आणि सैराटचं पण नाव दुनियाभरात आहे आणि त्यांच्या बाजूला आहेत बकासूर आणि सर्जा. शेवटी भुंगाने गाडी मारली, सैराटने जिंकली. एक नंबरची